1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। नमस्कार मंडळी, निराशेच्या ढगाळ वातावरणात मनोरंजनाचं तुफान आणायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस। मंडळी, आता आपण जाणार आहोत एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये। चला बघूया यामुळे नेमका काय फायदा होतोय ते। तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना। थोड्याच वेळात सर येतील आता इथे। आपण एकदम कॉन्फिडेंटली वागायचं। सर येतील, आपल्याला सांगतील। हाय फ्रेंड्स, हेलो फ्रेंड्स, हेलो फ्रेंड्स, वेलकम सर, वेलकम वेलकम। नमस्कार 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 मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। होय, मी ग्रेट आहे, पृथ्वी प्रताप। माझा कॉन्फिडन्स जाईल एवढं नका करू। नाही सर, कॉन्फिडन्स। येस मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही इथे का जमलेला आहात? कारण आज आपण इथे जमलेलो आहोत आत्मविश्वास वाढवण्यासाठी। मित्रांनो, हे विसरू नका, हे जग म्हणजे एक युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकायला हवं, हो की नाही? कुणीतरी म्हटलेलं आहे, डरला तो मरला। येस मित्रांनो, हे लक्षात ठेवा। आपल्याला आयुष्यात कोणाच्या समोर निडरपणे उभं राहायचं असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणायचं, मी ग्रेट आहे। टाळ्या, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। म्हणायचं मी ओय ओय ओय, मागे जा, मागे जा, मागे जा, मागे जा, मागे जा। मित्रांनो, जोरदार टाळ्या। लक्षात घ्या मित्रांनो, आज आपण इथे का जमलेलो आहोत? आत्मविश्वास वाढवण्यासाठी। आणि आत्मविश्वास कसा वाढतो, कधी वाढतो? लक्षात ठेवा, आपण स्वतःला जेव्हा जे समजतो आपण तेव्हा ते असतो। जर तुम्ही स्वतःला शेळी समजलात तर तुम्ही शेळीच व्हाल, हो की नाही? तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता? नाही। अरे देवा, आज काय खरं नाही। मित्रांनो, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता का? नाही। तुम्ही स्वतःला गाढव समजू इच्छिता का? नाही। तुम्ही शेळी नाही, तुम्ही मागे जा। तुम्ही शेळी नाही, तुम्ही गाढव नाही। तुम्ही जर स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? मच्छर आहात का? तर नाही। नाही नाही नाही, थांबा थांबा, या प्लीज, या प्लीज, या प्लीज, या। नको ना सर, प्लीज नको ना सर। मित्रांनो, याच्या चेहऱ्यावर कळतंय आत्मविश्वास विरहित माणूस आज आपल्याकडे आलेला आहे, पण आपण त्याचा सुद्धा आत्मविश्वास पूर्णपणे आणायचा आहे। प्लीज या सर, नको सर, या सर नको ना सर, माफी मागतो सर, नको ना सर। नाही, घाबरायची गरज नाही, घाबरायची गरज। या इथे बसा। नाही, इकडे नको, इकडे नको, इथे नको, नको, इकडे नको। पाहताय मित्रांनो, आज या माणसात अजिबात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण त्याच्यात आत्मविश्वास आणायचा आहे। उठा उठा, इथे बसा, इथे बसा, काळजी करू नका, बसा बसा बसा। स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? तर नाही। लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगाशी लढायला 100% मदत करते, हो की नाही? आज आपण आत्मविश्वास कसा वाढवायचा याची प्रात्यक्षिकं पाहणार आहोत। त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागणार आहे। कोण बरोबर येऊ शकतं? तुम्ही वर या। नाही, तुम्ही नाही, तुम्ही नुकतेच केस कुरळे केलेले तुम्ही वर या।
ऑन. या 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 अरे बापरे या या मित्रांनो पहा, या माणसात अजिबात आत्मविश्वास नाही. या वर या सर, या या शाबास. मला कळतंय तुमच्यात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण तो आणणार आहोत. माझ्या मागून म्हणा, एक सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. आत्मविश्वास परत कसा संपादन करायचा याची सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. म्हणा, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. घाबरायचं नाही, आत्मविश्वास पुन्हा आणायचा. करा, शाबास. मोठ्याने म्हणा, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. सर सर, जन्मापासून त्याचा आवाजच तसा आहे, त्याला कंठच फुटला नाही. ओ अच्छा, हरकत नाही, हरकत. मित्रांनो हे बघा किती उत्तम उदाहरण आलेलं आहे आपल्या समोर. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास याच कारणासाठी नाही, कारण तुमच्याकडे न्यूनगंड आहे, तो म्हणजे तुमच्या आवाजाचा. पण आवाजाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, काहीही काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल लोक माझ्यावर हसतात, त्यांना हसू द्या. मुळात हे लक्षात घ्या, आवाज काय आहे? आपल्या मनातले विचार शब्दरूपी बाहेर टाकण्यासाठीचं एक इंधन. त्यामुळे आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करू नका, आत्मविश्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. म्हणा, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. वा वा, कॉन्फिडन्स येतोय. म्हणा, मी शेर आहे, मी शेर आहे. मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. मी शेर आहे, वा, मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे. सॉरी, फोन लावतो. फोन लावता, लावा लावा. हॅलो बबली, आय लव्ह यू. ओके. वा, काय म्हणाली बबली? कट केला. नाईस. हरकत नाही, हरकत नाही. कोणी आपल्या विरुद्ध कितीही कट केला तरी सुद्धा आपण आत्ताच संपादन केलेला आपला आत्मविश्वास गमवायचा नाही, हो की नाही? म्हणा, मी ग्रेट आहे, शाबास. हो, प्लीज. क्या बात आहे सर. मित्रांनो, याच आत्मविश्वासाविषयी मी बोलत होतो. पहा पहा, बुजलेला तो माणूस आता राजासारखा बसलेला आहे की नाही? हो की नाही? आता पुढचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्ही वर या. हो, या या. त्याच्याकडे खूप या या या. देहबोली सांगते या माणसात आत्मविश्वास 0% आहे. नाही, चुकताय. पण आपण तो वाढवायचा, आपण त्याला 100% आत्मविश्वास मिळवून द्यायचा. ओके. म्हणा, मी शेर आहे, मी शेर आहे. ओ ओ. हरकत नाही. हा पॅच आहे का? हो सर. पॅच लावून सुद्धा कॉन्फिडन्स आला नाही, म्हणजे तुम्हाला कळत नाहीये तुमच्यात न्यूनगंड आत्मविश्वासापेक्षा जास्त आहे. असं करून चालणार नाही ना. आपल्याला आत्मविश्वासाचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल. आपल्या आत्मविश्वास नसल्यामुळे आपण कितीतरी गोष्टी बोलत नाही, त्या मनातल्या मनात दाबून ठेवतो की नाही. काळजी करू नका, आज मी सुंदर टेक्निक सांगणार आहे. असं समजायचं समोर कुणीच नाही आणि म्हणायचं, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. बघा, आत्मविश्वास वाढतोय. पहिला मी ग्रेट आहे पासून मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. शाबास. येतोय की नाही आत्मविश्वास? आता बिनधास्त मनातल्या अनेक गोष्टी ज्या तुम्ही इतकी वर्ष दाबून ठेवलेल्या आहेत त्या बोला. हा, आत्ताच बबलीला फोन लावतो. बबली. हॅलो बबली, आय लव्ह यू. बबली, आय लव्ह यू. वा, पण दोघांनी एकाच बबलीला फोन केला? हो सर. मग बबली काय म्हणाली? फोन कट केला. अरे मग बबली ग्रेट आहे. नाही सर, मी ग्रेट आहे. हो हो सर, मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, वा, मी शेर आहे. वा 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 वा. पाहिलं आत्मविश्वास काय असतो? सर मला देखील बोलायचं आहे. बोला बोला. या. मी ग्रेट आहे, बर. मी शेरा. धन्यवाद. जे काय होतं? सर. सर माझ्यात देखील कॉन्फिडन्स आलाय सर. कसा काय? अरे याच्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो तर माझ्यात 200 वेळा कॉन्फिडन्स येऊ शकतो. मी शेर आहे, मी शेरा रे शेरा मी. वा 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 वा. मित्रांनो, हेच ते उदाहरण जे मी देण्याचा प्रयत्न करत होतो.
पहा पहा आपल्यात आत्मविश्वास आल्यानंतर आपली देहबोली कशी बदलते मित्रांनो, ते पहा. आता मला पुढचं प्रात्यक्षिक देण्यासाठी तुम्ही स्टेजवर हवे आहात. या या स्टेजवर या. नाही 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 नाही, इकडे या, इकडे या. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही, घाबरायचं. एक मिनिट इकडे. असं नाही, एवढं खालून खालून करत आलात तर स्किट लांबेल की नाही. पटकन 2 पायावर चालत या. या पटकन या. इथे बसा, इथे बसा. घाबरायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. स्टेजवर येणार तुम्ही? येणार? या या. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.